नमस्कार. दिव्यांग लाभार्थ्यांना अजून आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्या आर्थिक स्त्रियता वाढवण्यासाठी राज्य शासनामार्फत पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक नवीन महत्त्वाचा असा निर्णय, एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या अंतर्गत पाहू शकता, दिव्यांग बांधव जे दिव्यांग स्कॉलरशिप जे आहे विद्यार्थ्यांसाठी दिली जाते, मासिक असेल वार्षिक असेल, तर यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात महत्त्वाचा असा निर्णय जो आहे याची माहिती दिव्यांग कल्याण मंत्री माननीय अतुल सावे यांनी दिलेली आहे. तर या संदर्भात नक्की कशा पद्धतीने किती जो वाढ जी आहे यामध्ये झालेली आहे दिव्यांग बांधवांसाठी शिष्यवृत्ती योजनेमध्ये महत्त्वाची भरघोस वाढ ही करण्यात आली आहे. आता किती वाढ झालेली आहे आणि याचा लाभ कधीपासून मिळणार आहे, या संदर्भातच आजचा व्हिडिओ हा असणार आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाचं असं एक यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे निर्णय. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव जे आहेत, यामध्ये दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये नवीन अपडेट, नवीन वाढ, भरघोस वाढ ही करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये 12 वर्षानंतरनं महत्त्वपूर्ण वाढ करण्याचा निर्णय हा घेतला आहे. या अगोदर ही शिष्यवृत्ती 100 ते 200 रुपये मासिक होती. आता मात्र वर्गानुसार हे निश्चित रक्कम ठरवलेली आहे. तर पाहू शकता कशी ठरवले, प्रत्येक वर्गानुसार हा मासिक भत्ता वाढलेला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना निवासी हॉस्टेलमध्ये जे राहणारे दिव्यांग विद्यार्थी आहेत आणि अनिवासी दैनंदिन म्हणजे दररोज त्या ठिकाणी येणारे, अशा 2 प्रकारानुसार भत्ता हा मिळणार आहे. आणि याची सविस्तर माहिती ही देण्यात आली आहे. तर पाहू शकता, शिशु 8वी पर्यंत यामध्ये अनिवासी असतील भत्ता, यामध्ये जे दररोज त्या ठिकाणी जाणारे असतील प्रवास करून, त्यांच्यासाठी 500 रुपये आणि निवासी जे आहेत त्यांच्यासाठी भत्ता प्रतिमाना ह्या नसणार आहे, म्हणजे बंद झालेला आहे. मात्र त्याचवेळी 9वी ते 10वी आदिवासी भत्ता हा 500 रुपये करण्यात आला आहे आणि निवासी भत्ता प्रतिमहा हा 800 रुपये हा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 11वी आणि 12वीसाठी 800 रुपये यामध्ये अनिवासी भत्ता असेल. त्याचवेळी निवासी भत्ता जो आहे प्रति महिना हा 1000 रुपये इतका करण्यात आला आहे. अशा पद्धतीची ही वाढ झाली आणि मुख्य म्हणजे हा भत्ता थेट बँक खात्यामध्ये जमा होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी ही तात्काळ मदत जी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना हे दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त अतिरिक्त जे लाभ आहेत, अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा 150 रुपये वाचक भत्ता, रीडर अलाउन्स जो आहे, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासासाठीची वाचकाची सोय होईल, व्यवस्था करता येईल, यासाठी दिलं जाणार आहे. त्याचवेळी अभ्यास दौरा, शैक्षणिक सहल दरवर्षी 1500 रुपये अर्थसहाय्य हे दिले जाईल, ज्यामुळे शैक्षणिक दौऱ्यांमध्ये त्यांना सहभागी होता येईल. त्याचबरोबर शिक्षण शुल्क जे आहे यामध्ये माफी, 11वी आणि 12वीचं पूर्ण शिक्षण शुल्क शासन भरणार आहे, ज्यामुळे वर्षभराचं शिक्षण पूर्णपणे मोफत होईल आणि मासिक भत्ता हा त्यामध्ये वेगळा मिळणार आहे. शेवटचा जो मुद्दा आहे खूपच महत्त्वाचा आहे, पुन्हा एकदा समजून घेऊयात. शिक्षण शुल्कामध्ये माफी असेल म्हणजे 11वी आणि 12वीचं हे पूर्ण शिक्षण जे आहे राज्य शासनामार्फत मोफत असेल, शासन भरणार, आणि ज्यामुळे तुम्हाला वर्षभराचं शिक्षण पूर्णपणे मोफत मिळेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यामध्ये मासिक भत्ता सुद्धा हा वेगळा जो वरचा आहे हा दिला जाईल. आणि हे लाभ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेषतः बनवण्यात आलेली आहेत. यामध्ये आर्थिक तरतूद जी आहे, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 23 कोटी 1 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. आणि हा निधी भत्ते, त्याचबरोबर अतिरिक्त मदत, शुल्क माफी यासाठी वापरला जाईल, अशा पद्धतीची माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. तर या अपडेटमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळून त्यांचं शिक्षण अधिक सुलभ होणार आहे. तर अशा पद्धतीने राज्य शासनामार्फत दिव्यांगांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे शिष्यवृत्ती दिली जायची, यामध्ये भरघोस वाढ करून या पद्धतीने मासिक
त्याचबरोबर वर्गानुसार हा भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर 11वी-12वीसाठीचं शिक्षण सुद्धा मोफत करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने हे निर्णय घेण्यात आले आहेत. शासन निर्णय लवकरच अधिकृत हा जारी होईल. त्यानुसारचे मुद्दे आहेत स्पष्टपणे आपल्याला समजतील, यामध्ये दाखवले जातील. आता सध्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले असून अशा पद्धतीने ही भरघोस वाढ जी आहे करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर निराधार बांधवांसाठी अशाच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत. दररोज मिळवण्यासाठी योजना संदर्भात त्याचबरोबर पेन्शनच्या लाभासंदर्भातली माहिती अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.